प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या 20 उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आणि त्याच्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 जण आहेत, काँग्रेसचे 6 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 असा समावेश आहे। शिवाय एमआयएमच्या 2 उमेदवारांना सुद्धा त्याचा फटका बसलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये असलेल्या लाडक्या बहिणीच्या लाटेत सुद्धा लोकसभेला मिळालेला मतांचा वाटा राखण्यात वंचित बहुजन आघाडी यशस्वी ठरली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिल्पा नरोडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिल्पा, वंचितकडून नेमका कसा फटका या सगळ्या बाकीच्या उमेदवारांना बसला असं म्हणता येईल? आकडेवारी नेमकं काय सांगते? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं नव्हतं, तर वंचित बहुजन आघाडी तसेच इतर जे काही घटक पक्ष होते ते देखील विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळाले। आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीचा फटका बसलेला पाहायला मिळत आहे। 20 जागांवर हा फटका बसलेला आहे, कारण वंचित बहुजन आघाडीने विधानसभेमध्ये 200 जागा ह्या लढवल्या होत्या विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये आणि त्यामध्ये त्यांनी बौद्ध, मुस्लिम आणि ओबीसी असे उमेदवार उभे केले होते आणि याचाच फटका हा महाविकास आघाडीला बसलेला पाहायला मिळत आहे। 20 जागांवर हा फटका बसलाय। राष्ट्रवादीला 8, काँग्रेसला 6, शिवसेनेला 6 आणि एमआयएमला 2 अशा ह्या 20 जागांवर फटका बसलेला पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते 20 जागांवर, त्या 20 जागांमध्ये निसटता पराभव हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना स्वीकारावा लागलेला आहे। त्यामुळे हे वंचित बहुजन आघाडीला लाडकी बहीण असताना देखील चांगली मतं मिळालेली आहेत। जो मताचा टक्का आहे ते प्रकाश आंबेडकर यशस्वीपणे राखू शकलेले आहेत। 14 लाखांपेक्षा वंचित बहुजन आघाडीला या विधानसभेत मतं मिळालेली आहेत आणि महाविकास आघाडीला ह्या 20 जागांवर निसटता पराभव स्वीकारावा लागलाय। तर महायुतीला अनेक काही जागांवर याचा फायदा देखील झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण तिथे देखील निसटता विजय तिथे झालेला पाहायला मिळतोय। अगदी थोड्या मतांवर महायुतीचे उमेदवार देखील विजयी झालेले पाहायला मिळतात। मात्र अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार हे निसटता पराभव स्वीकारलेले पाहायला मिळत आहेत। रिद्धी, आपल्याला जी शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।